या नॅशनल सेमिनारचे उद्घाटक आणि की नोट स्पीकर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे माजी अधिष्ठाता तथा पीपल्स कॉलेज नांदेड येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर विकास सुकाळे सर, या राष्ट्रीय चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष माननीय भगवानजी जाधव साहेब, या चर्चासत्रामधील सत्राध्यक्ष, काही सत्राध्यक्ष सादर व्यक्ती नंतर येणार आहेत, सध्या उपस्थित असलेले माननीय डॉक्टर जगतराव धनगर सर, हे अहमदाबादहून इथं आलेले आहेत, डॉक्टर नितीन बावळे सर शारदा महाविद्यालय परभणी इथून आलेले आहेत, डॉक्टर परिमल सुतवणे सर शिवाजी महाविद्यालय परभणी इथून ते आलेले आहेत, या चर्चासत्राचे सहसमन्वयक प्राध्यापक अमोल पगार सर, या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, शिवजागृती महाविद्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी बंधू आणि भगिनी. अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यापैकी शिक्षणाकडे तर राष्ट्रीय विकासाचं इंजिन म्हणून पाहिलं जातं. खरं तर मानवाचं मन, मनगट आणि मेंदू बळकट करण्याचं काम शिक्षणामधून होत असतं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यावर आधारित नवसमाज निर्माण करण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य देण्यात आलं. त्यातल्या त्यात उच्च शिक्षण या घटकाला तर अधिक महत्व देण्यात आलं. उच्च शिक्षणाच्या सुधारणेकरिता आतापर्यंत विविध समित्या, आयोग स्थापन करण्यात आले. इसवी सन 1968 मध्ये पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तर 1986 मध्ये दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले. 2013 साली युनेस्कोनं एक अहवाल प्रकाशित केला होता, एज्युकेशन फॉर ऑल 2013, आणि या एज्युकेशन फॉर ऑल 2013 या अहवालानुसार जगातील 191 देशामध्ये शिक्षणाच्या प्रगतीमध्ये भारताची जी क्रमवारी होती ती 145 होती, आणि जागतिक क्रमवारीमध्ये गुणवत्तेच्या निकषावर पहिल्या 100 विद्यापीठामध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. याचा अर्थ असा की भारतीय शिक्षण व्यवस्था अनेक समस्यांनी ग्रासलेली होती. प्राचीन काळामध्ये जगाला ज्ञान देणारे हे राष्ट्र, जगातील ऋग्वेद या देशामध्ये पहिला ग्रंथ तयार झाला. नालंदा, तक्षशिला इथं हजारो विद्यार्थी परदेशातून शिकण्यासाठी इथे येत होते. नालंदा विद्यापीठामध्ये त्या काळामध्ये 10,000 विद्यार्थी आणि 1510 शिक्षक मुक्कामाला राहून शिक्षण घेत होते. या नालंदा विद्यापीठाला चीनी यात्रेकरू हुयेन यांनी प्रत्यक्ष भेट दिली होती, आणि त्यांनी जे वर्णन केलेले त्याच्या प्रवास वर्णनामध्ये तातांग सियुकी नावाच्या ग्रंथामध्ये, भले त्याच्यामध्ये थोडीशी अतिशयोक्ती वाटत असते, पण त्या काळात त्या नालंदाचं महत्व त्यांनी त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानं असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की नालंदा विद्यापीठाला मी भेट दिली आणि जगभरामधून विद्यार्थी तिथं प्रवेशासाठी यायचे, पण सगळ्यांना प्रवेश मिळायचा नाही. आपल्याला BA फर्स्ट इयर, BCom फर्स्ट इयर, BSc फर्स्ट इयरला प्रवेश मिळतो, 11वी-12वीची TC मार्क दिला की प्रवेश मिळतो, पण तिथं डॉक्युमेंटवर प्रवेश नव्हता. त्याची मुलाखत घेतली जायची विद्यार्थ्याची आणि मग प्रवेश दिला जायचा. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला ते आनंदी व्हायचे, आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही ते रडायचे, आणि त्यांच्या रडण्यामुळे डोळ्यातून जे अश्रू घळाघळा खाली पडलेले त्याच्यामुळे चिखल झालाय तिथं, असा उल्लेख हुयेन संघाने केलेला आहे. भले किती माणसं लावली आणि रडवलं तरी चिखल होणार नाही हे निश्चित आहे, पण किमान त्या काळात तिथं प्रवेश मिळणं किती महत्वाचं होतं याची कल्पना आपण करू शकतो. आज 100 दर्जेदार विद्यापीठामध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही ही मोठी खंत होती. या सर्व पार्श्वभूमीचा स्थानिक, जागतिक आव्हानांचा विचार करून सुधारित शैक्षणिक धोरण ठरवण्याची देशाला गरज होती. गेल्या अनेक वर्षापासून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा सूर शिक्षण तज्ञ व्यक्त करीत होते. त्यातूनच 34 वर्षानंतर शैक्षणिक धोरणातील मूलभूत बदल म्हणून NEP 2020 आकाराला आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. NEP 2020 हे भारतीय शिक्षणाचा भविष्यातील रोडमॅप आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. राष्ट्राचं शैक्षणिक धोरण हे एका अर्थानं आत्मपरीक्षणाचा आरसा असतो, त्यामुळे ते परिपूर्ण आणि समग्र तर असावंच लागतं.
परंतु त्याची अंमलबजावणी सुद्धा तितकीच निष्ठापूर्वक आणि नेटानं करणं गरजेचं आहे. कोणत्याही धोरणाला डावी उजवी म्हणजे प्लस मायनस बाजू असतेच. त्यावर साधक बाधक चर्चा होऊन शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वच गोष्टीमध्ये काळानुसार बदल अपेक्षित असतो. आपण पाहतोय काळानुसार आपण सुद्धा आपलं लाईफस्टाईल बदललेले, राहणीमान बदललेले, खानपान बदललेले, दळणवळणाची साधनं बदललेली आहेत. जसा हा बदल आहे अगदी तसंच शिक्षणामध्ये सुद्धा बदल होणं, अपडेट होणं हे गरजेचं होतं. त्याचीच प्रचिती NEP 2020 मध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. NEP 2020 मध्ये जो अभ्यासक्रम आहे एक समान क्रेडिट पद्धतीचा आहे. क्रेडिट गुणांकन पद्धतीनुसार तो शिकवला जाणार आहे. प्रत्येक विषयाचे क्रेडिट निश्चित केले जाणार आहेत. 25 पॉइंट्सचा एक क्रेडिट असणार आहे आणि मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह असावा असा आग्रह NEP मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अगोदर 50 मिनिटाचे तास होते, आता 1 तासाचा म्हणजे 60 मिनिटाचा तास होणार आहे. NEP 2020 मध्ये विद्यार्थ्यांना विषय निवडीचं स्वातंत्र्य आहे. पारंपरिक, कंपल्सरी, SL, ऑप्शनल हे विषय आता राहणार नाही. तर आता नवीन मेजर, मायनर, स्किल इन्हान्समेंट कोर्स, व्होकेशनल स्किल कोर्स आणि जेनरिक इलेक्टिव्ह अशा पद्धतीचे विषय आहेत आणि विद्यार्थ्यांना निवडायचं स्वातंत्र्य आहे. यापूर्वी NSS, NCC, स्पोर्ट्स, कल्चरल यांच्या अंतर्गत होणारे जे उपक्रम असायचे त्याच्यामध्ये जो विद्यार्थ्याचा सहभाग असायचा तो एकतर को करिक्युलर ऍक्टिव्हिटी किंवा एक्स्ट्रा को करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून सहभागी व्हायचे विद्यार्थी. परंतु आता तो अभ्यासक्रमाचा भाग बनलेला आहे. त्याचे मार्क मिळणार आहेत विद्यार्थ्यांना. NEP 2020चं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मल्टिपल एक्झिट अँड मल्टिपल एंट्री. यामध्ये पदवी पदव्युत्तर शिक्षण घेत असताना काही अटीसह विद्यार्थ्यांना मध्येच शिक्षण सोडून पुन्हा प्रवेश घेत आपलं शिक्षण पूर्ण करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 7 वर्षाची अट आहे. परंतु अट अशी आहे की विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर बाहेर पडताना 10 क्रेडिटच्या 2 महिन्याची इंटर्नशिप किंवा स्किल कोर्स पूर्ण करावा लागणार. 3 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाबरोबरच 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम हा पर्यायही विद्यार्थ्यांना असणार आहे. यामध्ये अगोदर फर्स्ट इयर झालं आणि विद्यार्थी घरी बसला तर त्याला डिग्री मिळायची नाही, त्याचं BA कम्प्लीट व्हायचं नाही. पण आता नुसतं फर्स्ट इयर त्याचं कम्प्लीट झालं नवीन पॅटर्न मध्ये तर त्याला UG सर्टिफिकेट कोर्स असं विद्यापीठ देणार आहे. 2 वर्षात त्याचं पूर्ण झालं तर त्याला डिप्लोमा सर्टिफिकेट पूर्ण करून देणार आहे. 3 वर्ष त्याची कंप्लीट झाली तर डिग्री सर्टिफिकेट त्याला दिलं जाणार आहे. 4 वर्षाची डिग्री आहे. 4 वर्ष तो शिकला तर डिग्री विथ ऑनर्स आणि 5 वर्ष शिकला तर तो डिग्री विथ रिसर्च असं शिक्षण विद्यार्थ्यांच्या समोर आता आहे. NEP 2020 मध्ये उच्च शिक्षणातील संशोधन संस्कृतीच्या मजबूतीसाठी आणि संशोधन क्षमतांच्या बांधणीसाठी राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान NRF नॅशनल रिसर्च फाउंडेशन नावाची एक स्वतंत्र आणि स्वायत्त संस्था स्थापन करण्यात येणार आहे. NEP 2020 मध्ये शिक्षणातील तंत्रज्ञानाला महत्व दिलेलं आहे. म्हणजे NEP 2020 न तंत्रज्ञानाचं समर्थन केलेलं आहे. केवळ खडूफळा, लेक्चर या पारंपरिक अध्यापन पद्धतीऐवजी तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाचा वापर करणं अपेक्षित आहे. म्हणजे टीचर्सनी सुद्धा अपडेट होणं गरजेचं आहे. NEP 2020 ही स्किल बेस्ड म्हणजे कौशल्याला प्राधान्य देणारी असल्यामुळं नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे हात सक्षम व्हावेत ही अपेक्षा NEP 2020 ने व्यक्त केलेली आहे. NEP 2020 ची प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना अनेक अडचणी पण आहेत. वर्कलोड आहे, टाइम टेबलचं मॅनेजमेंट आहे, तंत्रज्ञान आहे, विषयाची विद्यार्थी संख्या आहे, परीक्षा आहे, गळतीचं प्रमाण आहे, अशा अनेक समस्या उद्भवणार आहेत. त्याच्यावेळी त्याच्यावर उपाययोजना पण निघतीलच. NEP 2020च्या अनुषंगाने विविध विषयावर 60 पेक्षा जास्त शोध निबंध आपल्या या चर्चासत्रासाठी प्राप्त झालेले आहेत. त्याचं प्रोसिडिंग बुक सुद्धा अभ्यासकांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे. डॉक्टर अरविंद कदम आणि प्राध्यापक अमोल पगार या दोघांनी त्या प्रोसिडिंग बुकचं संपादन केलेलं आहे. NEP 2020च्या सर्वांगाने चर्चा व्हावी या उद्देशानेच हे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. मान्यवरांचे अभ्यासपूर्ण विचार वेगवेगळ्या सत्रामध्ये आपण फलकावर पाहतात. या सगळ्या सत्रामध्ये मान्यवरांचे वेगवेगळे अभ्यासपूर्ण विचार आपण ऐकणार आहोत. तेव्हा या प्रास्ताविकामध्ये अधिक वेळ न घालता मी इथंच थांबतो. धन्यवाद. मंचावरती निमंत्रित